आपले सर्वांचे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. आता आपल्यासोबत आहे भारतीय जनता पक्षाचे निर्वाचित सदस्य व गटनेते विजय हर्डपकर आणि माझ्या बाजूला बसलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे अमोल तिवरंकर. तर आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी उमरखेड नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि यामध्ये जनशक्ती पक्षाचे जुबेर कुरेशी नगरपालिकेत उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर आपल्यासोबत जे विरोधी पक्षनेते गटनेते म्हणून विजय हर्डपकर आहेत त्यांनाच आपण काही प्रश्न विचारूया. तर नमस्कार हर्डपकर. नमस्कार. नमस्कार साहेब. तर मागील 5 वर्षापूर्वी आपली सत्ता होती आणि त्या कार्यकाळात आपण चांगलं काम केलेलं आहे आणि सध्याची ही जी हायफाय जी बिल्डिंग आहे ही तुमच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. तर आता आपण ह्या नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षपद आपल्याकडे आलेलं आहे, गटनेते आहात आम्ही तुम्ही, तर काय कराल तुम्ही? प्रथमतः डॉक्टर साहेब, जनतेचा कौल आम्ही मान्य केला आणि जनतेने आम्हाला विरोधी बाकावर बसवलं. वास्तविक पाहता आम्ही ज्यांना विकास पुरुष म्हणतो, जे सर्वांचे नेते आहेत, प्रत्येकाच्या हाकेला ओ देतात, असे आमचे सन्माननीय नितीन भाऊ भुतडा यांनी उमरखेड शहराचा जो चेहरा मोहरा बदलण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषदची जी आज हे बिल्डिंग बघत आहेत, अतिशय एक सुंदर बिल्डिंग तुम्ही आज बघितली असेल. आणि ज्या सभागृहामध्ये आज आम्हाला बसवण्यात आलं होतं निमंत्रण, अध्यक्ष आणि सीओ साहेब यांनी जे दिलं होतं, अतिशय एखाद्या मंत्रालयासारखी ही एक सुसज्ज अशी बिल्डिंग आज जी उभी आहे, तर अतिशय शोभनीय आणि प्रशस्त अशी बिल्डिंग आहे. तर आमच्या विकास पुरुष नितीन भाऊ भुतडा यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे जे आमदार साहेब आहेत किसनरावजी वानखेडे साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही भव्य मोठी बिल्डिंग आहे. याच्यामध्ये योगायोगाने जनतेच्या मायबाप यांच्या कौलानुसार आज आम्हाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसलो. याच्यामध्ये थोडस हे आहे, पण आम्ही जनतेचा निर्णय म्हणून आम्ही योग्य ती विरोधकाच्या बाकावर सुद्धा बसून आमची सेवा किंवा आमची जे काही हे राहील जनतेसाठी त्या विकासाची कामे राहतील ते आम्ही त्याला विकासाकडे अजून नेण्याचा प्रयत्न राहील. बोल. बरेचसे रोडचे काम सध्या प्रगतीपथावर आहेत, तर गावामध्ये चर्चा आहे की बाबा नितीन भाऊ यांचा पॅनल म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष न झाल्यामुळे काम पूर्ण होणार नाहीत अशी अफवा आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा डॉक्टर साहेब, हे फार अफवा आहे आणि आपलं गाव पहिलेच व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीनुसार चालते आणि विरोधक जरी आम्ही बसलो तरी आमचा कोणताही द्वेष नाही किंवा कोणती अशी सूड भावनेची हे नाही. आम्ही मायबाप जनतेचा कौल आम्ही मान्य केला आणि जे काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या विकासासाठी घेतलेलं आहे. आम्ही कोणती लालच किंवा कोणत्या सत्तेसाठी खुर्चीसाठी आम्ही बिलकुलही ते हातामध्ये घेतलेलं नाही. जो आता पुसद रोड चालू आहे तो बिलकुल कम्प्लीट होणार आहे आणि तो आम्ही पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आता काही त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील, कोण्या वाहनाची काही सुविधा असेल, लोकांना असा गैरसमज झालेला होता की त्यांचे वाहन बाजूला गेले मग आता विकास होणार नाही, अशी कोणतीही भूमिका आमची राहणार नाही. आमचे जेवढे काही सन्माननीय नेते आहेत, मग नितीन भाऊ असतील, आमदार साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील, या सर्वांच्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने आणि फंडिंग आमचं राज्यामध्ये सरकार आहे, आमचं केंद्रामध्ये सरकार आहे, यांच्या सर्वांच्या याच्यानुसार आम्ही उर्वरित पुसद रोड असेल किंवा अनुरत्न हॉटेल पासून तर बाहेरच्या पंपापर्यंत, पटेल यांच्या पंपापर्यंत जो काही रोड मंजूर झालेला आहे त्याला सुद्धा लवकरच सुरुवात करणार आहे. आणि जेवढे काही प्रलंबित कामे आहेत किंवा आमचं जे स्वप्न आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आम्ही पूर्णत्वाकडे नेलेला आहे त्याचं जर श्रेय जर कोणी घेत असेल तर त्याला जनतेने बरोबर कौल दिलेला आहे, ते मान्य आहे. पण तो पुतळ्याचं पूर्ण श्रेय आमच्याकडे येते, कारण तो पुतळा आणण्यापासून तो उभारण्यापर्यंत सर्व काही त्याच्या प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. आता योगायोगाने जनतेने जरी कौल दिला तर आम्ही विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना त्याचं नामकरण करण्याचं समजा आम्ही त्यांना जनतेच्या माध्यमातून हे करत आहे, पण त्याची जी आखणी आहे, सर्व काही आहे, त्याचं श्रेय मात्र आम्हालाच मिळायला पाहिजे आणि आमचंच आहे. तर हर्डपकर साहेबांनी स्पष्ट अशी आपली भूमिका मांडलेली आहे की जे कामे प्रगतीपथावर आहेत ते तर पूर्ण होतीलच, परंतु केंद्रात आणि राज्यात सुद्धा आमचे
सरकार असल्यामुळे जे फंडिंग आहे ते येणार, आम्ही आणखी फंडिंग आणू आणि उमरखेडचा विकास कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. पुन्हा आपण भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.